चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगल परिसरात घडलेल्या एक हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या 4 महिलांवर नरभक्षक वाघिणीने हल्ला करून त्यांच्या जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। मात्र वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम राबवत अवघ्या 24 तासात त्या वाघिणीला जेरबंद केले आहे। दरम्यान शिवसेना आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी कुटुंबियाची थेट फोनवरून संवाद घडवून आणला। सरकार पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला। यानंतर मनीषा कायंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे। स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नमस्कार, आज या गुंजेवाही गाव जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, येथे शिवसेनेतर्फे मी आमदार मनीषा कायंदे तेंदूपत्ता तोडत असताना त्यांच्यावर वाघांनी अटॅक केला आणि 4ही महिला मृत पावल्या। ही अत्यंत गावामध्ये धक्कादायक अशी घटना घडली। अतिशय आम्हाला वेदना झाल्या आणि त्वरित आम्ही निर्णय घेतला की इथे आलं पाहिजे। इथल्या 2 बहिणी होत्या अविवाहित, दुसऱ्या 2 आहेत, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये आता कमवतं कोण नाही आहे आणि त्या 4ही कुटुंबांना आम्ही भेट दिली आणि भेट दिली असताना समजलं की घराची परिस्थिती हालाकीची आहे, अनेक समस्या आहेत। जी T2 वाघिणी आहे तिला आता जेरबंद केलं आहे। बाकीचं CCTV कॅमेऱ्यामध्ये जे दुसरे बछडे आहेत 2-3, तर त्यांना पण पकडण्याचं काम वनविभाग करत आहे। वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मी देखील बोलले आणि ह्या सर्व गावातलं सगळं गावच इकडे आलं होतं। शिवसेनेची पूर्ण आमची टीम आम्ही इकडे आलो। माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी कुटुंबाचं बोलणं करून दिलं आणि ज्या 2 मुली आहेत त्यांनी आई राहिली नाही, वडील पण नाही आहे, तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कशा पद्धतीने आम्हाला करेल आम्ही नक्कीच। आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील आहे आणि त्यांनी पूर्ण मदत कुटुंबाला करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। जे पाहत आहे की इकडे धानोरकर आहे, बंडू हजारे आहेत, आमच्या 2ही महिला जिल्हा प्रमुख आहेत, प्रतिभाताई आणि भारतीताई आणि नितीन मते, ही सगळी अभ्यासू टीम आहे। आता हे पुढे या सगळ्यामध्ये लक्ष घालणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांसोबत बोलले, म्हणजे काय संवाद झाला? नाही, ते त्या आईशी त्या मातेशी बोलले आणि ते म्हणाले की शिवसेनेतर्फे आणि सरकारी जे काय आहे ते याच्यामध्ये त्वरित लक्ष देऊन त्यांना काय काय त्या कुटुंबासाठी करता येईल। कारण त्यांचा एक मुलगा जो आहे तो ITI शिकतोय, तर म्हणजे त्यांच्या नातू, तर त्याचं काय शिक्षण किती राहिलं आहे, काय त्याला पुढे नोकरीला लावून देणं, कारण त्याचं शिक्षण अजून चालू आहे। त्यामुळे या सगळ्या बऱ्याच गोष्टी लॉंग टर्ममध्ये, काही शॉर्ट टर्म आहेत आणि काही लॉंग टर्ममध्ये करण्यासारखे। जे मृत झालेले आहेत सरकारी मदत लवकरात लवकर मिळणं, शिवसेनेकडनं काय करता येईल त्याच्या उर्वरित शिक्षणाचा खर्च असेल, त्या 2 मुलींचा शिक्षणाचा खर्च असेल, दोन्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे दोन्ही या गावातले बोललेले आहेत। आणि आपल्याला माहीत आहे की शिंदेसाहेब हे अतिशय संवेदनशील आहेत आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे त्यांचं जे मेडिकल फाउंडेशन आहे त्यामार्फत देखील त्यांना काय मदत देता येईल ते आत्ता मला वाटतं काही कमिट करण्यापेक्षा ते करून नंतर सांगितलेलं अधिक चांगलं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट वाटतं। NTV 24 करिता चंद्रपूरवरून मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट।